नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। रोजच्या जेवणात भाजी काय करावी ह्याचा विचार करतो किंवा काही जणांना टेन्शनही येत असेल। ज्यावेळी घरात भाजी नसेल किंवा भाजी काय करावी असं वाटत असेल त्यावेळी ही भाजी करा। अतिशय साधी आणि सोपी आहे, घरातल्या साहित्यामध्ये होणारी आहे। आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा। चला तर मग मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कांदे कापून घेतलेले आहे, एक खोबऱ्याचा तुकडा कापून घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1.5 इंच अद्रक, 1 टोमॅटो रब कापून घेतलेला आहे, 1 चमचा धने, थोडेसे दगडी फूल आणि 1 तेजपत्ता आणि 1 चमचा कसुरी मेथी। आता मी वाटणाचं साहित्य तेलात भाजून घेते। इथे मी कढई आधीच गरम करून घेतली होती। 1.5 चमचा तेल घालून घेते। तेल नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये कांदा भाजून घेते। कांदा भाजायला वेळ लागतो म्हणून सुरुवातीला मी कांदा भाजून घेत आहे। कांदा छान ब्राऊन रंगाचा झालेला आहे। आता मी कांदा एका ताटामध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये खोबरे घालून घेते। खोबरं जास्त करपायचे नाही किंवा याचं काळही पाडून द्यायची नाही। थोडंसं ब्राऊन दिसायला लागलं की लगेचच काढून घ्यायचं। आता मी थोडासा टोमॅटो भाजून घेते। टोमॅटो भाजल्यामुळे रस्याला छान चव येते। टोमॅटोचा गाळ नाही करायचा, नॉर्मल भाजला तरी चालेल। टोमॅटोही छान भाजून झाला आहे, तोही मी काढून घेते। आता मी कढईमध्ये लसूण आणि अद्रक सोबतच भाजून घेते। कढई गरम असल्यामुळे लसूण आणि अद्रक लवकर भाजून निघेल। आता मी कढईमध्ये धने घालून घेते। धने छान गवळे गवळे भाजून घ्यायचे आणि लगेचच काढायचे। आता मी दगडी फूल थोडं भाजून घेते, तेही नॉर्मल भाजून घ्यायचं। आता भाजलेलं वाटण थोडं गार करते आणि मिक्सरला बारीक वाटून घेते। वाटण बसरट वाटायचं नाही, बसरट वाटल्यामुळे भाजीची चव चांगली लागत नाही आणि वाटण वर तरंगतं, भाजीत एकजीव होत नाही। इथे वाटण वाटून झालेलं आहे। आता वड्यांसाठी बेसन भिजवून घेते। इथे 1 मीडियम साईजची वाटी घेतली आहे, त्यामध्ये बेसन पीठ घालून घेते। पोहे खाण्याच्या चमच्याने मोजते। इथे 4 चमचे मी बेसन पीठ घेतलेले आहे। बेसन पिठामध्ये थोडासा ओवा हातावर क्रश करून घालते, त्यामुळे ओव्याचा सुगंध छान सुटतो। अर्धा चमचा हळद घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घेते। इथे मी एका वाटीत पाणी घेतलं आहे। बेसन पिठात थोडं थोडं पाणी घालायचं आणि बेसन पीठ छान फेटून घ्यायचं। बेसन पिठाच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, सर्व हाताने त्या मोडून काढायच्या, म्हणजे एकसारखं बेसन पीठ फेटेल। हे पहा, बेसन पीठ छान फेटलेलं आहे। पाणी थोडंसं जास्त झाल्यामुळे बेसन पीठ अतिशय सैल झालेलं आहे। एवढं सैल नको आहे की ते हातातही बसणार नाही, म्हणून मी 1 चमचा बेसन पीठ घालून घेते आणि पुन्हा एकदा छान फेटून घेते। जास्तही घट्ट बेसन पीठ ठेवायचं नाही, नाहीतर बेसन पीठ रस्स्यात शिजत नाही। बेसन पिठाचे वडे सोडता येईल एवढं पीठ सैलसर ठेवायचं। आता फोडणी देते। इथे मी कढई गरम करून घेतली आहे। कढईत 3 चमचे तेल घालून घेते। रोजच्या पळीने तेल मोजतो त्या पळीने मी तेल घेतलं आहे। तेल नॉर्मल गरम झालं की लगेच 1 चमचा जिरे घालून घेते। जिरे छान तडतडलं आहे। आता मी तेजपत्ता घालून घेते, थोडंसं हिंग घालून घेते। आता वाटण तेलात घालते आणि तेलात चांगलं परतून घेते। हे पहा, वाटणाला छान तेल सुटलं आहे। आता सुके मसाले घालून घेते। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला। आता सर्व वाटणात मसाले एकत्र करून घेते। हे पहा, सर्व सुके मसाले वाटणात एकत्र झाले आहे आणि वाटणामध्ये तेलही छान एकजीव झाला आहे। आता मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी कढईत घालून घेते आणि चमच्याने मसाल्यामध्ये एकत्र करून घेते। हे पहा, मसाला छान पाण्यामध्ये एकजीव झाला आहे। इथे मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। बेसन पीठ छान शिजलं पाहिजे। आता 1 चमचा कसुरी मेथी घालून घेते आणि अर्धा चमचा मीठ घालून घेते। आता चमच्याने रस्सा ढवळून घेते, म्हणजे सर्व रस्स्यात कसुरी मेथी आणि मीठ एकत्र होईल। आता दुसरी उकळी आली की बेसन पीठ हाताने रस्स्यात सोडते, भजे सोडतो त्याप्रमाणे रस्स्यामध्ये सोडायचं, म्हणजे छान गोळे होतील। हे पहा, सर्व बेसन पीठ सोडून घेतले आहे। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते। आता गॅसची आच लो करते आणि 5 ते 7 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेते। आता मी झाकण काढते आणि चमच्याने रस्सा ढवळून घेते। हे पहा, रस्सा छान थिक झाला आहे। भाकरीसोबत खाण्यासाठी एवढा रस्सा पुरेसा आहे आणि जर तुम्हाला अजून दाटसर रस्सा करायचा असेल तरीसुद्धा रस्सा गार झाला की रस्सा थोडाफार आळतो, त्यामुळे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा, म्हणजे जास्त दाटसर रस्सा होणार नाही। आता मी रस्सा एका वाटीमध्ये गरमागरम सर्व करते। आज जी रेसिपी केली ती डुबुक वडे आहे।
खानदेशमध्ये जास्तीत जास्त करतात। आजची डुबुक वड्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। चला तर मग मंडळी, आपण पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू। तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा।